तर गजापूरमध्ये झालेल्या घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही असं धैर्यशील माने यांनी म्हटलेलं आहे। विरशाळ गडावरील अतिक्रमण काढावं ही आमची भूमिका असल्याचं देखील धैर्यशील मानेंनी म्हटलंय। विरशाळ गडावरील अतिक्रमण काढण्याचा शिंदेंनी निर्णय घेतल्याचं देखील धैर्यशील मानेंनी सांगितलं। विशाळगडवर आज अजित पवारांनी भेट घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर काय सांगाल दादा, आज विशाळगडचा प्रश्न मोठा बनलेला आहे, काय सांगा? विशाळगडच्या प्रश्नावर आज मी सकाळीच पत्रकार परिषद घेतली। जी झालेली घटना आहे त्याचं समर्थन कोणीच करणार नाही, पण महाराष्ट्रात जे गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सगळेजण एकरूप आहोत। आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी प्रतापगडाबरोबरच आज विशाळगडचं सुद्धा अतिक्रमण मुक्त करण्यासाठीचा जो आदेश दिला त्याची अंमलबजावणी झाली आणि शिवभक्तांच्या मध्ये त्याच्या बाबतीतला आनंद आहे। पण जो झालेला प्रसंग आहे या बाबतीत बाकी निश्चितपणे आम्ही त्याचं समर्थन करत नाही केलं पाहिजे। इम्तियाज जलील उद्या मोर्चा काढणार आहेत, काय सांगाल? इम्तियाज जलील हे निव्वळ राजकारण करण्यासाठी म्हणून इथं येत आहेत, त्यांना या घटनेची काही देणं घेणं नाही। याच्या पूर्वी इतक्या वेळा घटना काही घडल्या असतील महाराष्ट्रामध्ये, ते कधीही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत। या निमित्तानं फक्त हिंदू मुस्लिम भेदभाव आणि दरी वाढावी आणि त्यातनं त्यांची राजकीय पोळी भाजली जावी एवढाच त्याच्यामधले त्यांचा स्वार्थ आहे। इम्तियाज जलीलांनी आज खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचा अवमान केला। जे 2-2 मिनिटाला काँग्रेसवाले म्हणत होते की शाहू महाराजांचा अवमान झाला, गादीचा अवमान झाला, आज काँग्रेसवाले गप आहेत। फक्त एका समाजाचं मतदान घेण्यासाठी खऱ्या अर्थानं काँग्रेसनं स्वतःच्या तोंडाला पट्टी बांधलेली आहे। जी वस्तुस्थिती आहे ते सोडून बाकीच्याच गोष्टींवर ते या ठिकाणी आक्रमकपणे पवित्र आहे। कॅमेरा निखिल विसाचे मी साईनाथ जाधव, TV9 इचलकरंजी।